अगोदर शेतकरी मित्रांनो, आपण सर्व शेतकरी मित्र आपण भरपूर प्रमाणात रासायनिक खते वगैरे टाकतो, परंतु आपल्याला शेतीसाठी जर अन्नद्रव्य पाहिले तर आपल्याला सर्व पिकांसाठी सर्व अन्नद्रव्य गरजेचे आहेत। थोडेफार प्रमाणात अन्नद्रव्य आपल्याला लागतात। काय आपल्याला मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात लागतात, सूक्ष्म अन्नद्रव्य कमी लागतात। तर त्या पद्धतीने आपल्याला सर्व खतांचे नियोजन केले पाहिजे। शेतकरी मित्र, कोणतेही पीक चांगले येण्यासाठी आपल्याला शेतीमध्ये झिंक, आयरन, फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन, कॉपर, मॅग्नीज, क्लोरीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, लोह, जस्त, मोलिब्डेनम हे सर्व घटक लागतात शेतकरी मित्रांनो। परंतु आपण काय करतो, NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे 3 घटकच जास्त प्रमाणात वापरतो आपण। तर त्यामुळे ते 3च घटक भेटल्यामुळे आपल्याला पाहिजे तसे उत्पादन मिळत नाही। मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे आपल्याला खूप गरजेचे आहेत शेतीसाठी। म्हणजे आपल्याला थोडेफार प्रमाणात पण पाहिजेत, पण आपण डायरेक्ट जर मोठे नुसते NPK 10-26-20, 12-32-16, MOP, SSP, DAP 10-20-20 हीच खतं फक्त वापरतो आपण। सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरॉन, मायक्रोन्यूट्रन्स हे आपण वापरत नाही शेतकरी मित्रांनो। त्यामुळे आपल्याला रिझल्ट किंवा आपलं उत्पादन कमी होतं। तर शेतकरी मित्रांनी सर्व समतोल प्रमाणात खते वापरावीत, आणि जर समतोल प्रमाणात आपण खते वापरली तर आपल्याला 100% चांगले उत्पादन मिळेल। आणि जास्त प्रमाणात खते वापरले की जास्त उत्पादन निघते, हा एक फार मोठा गैरसमज आहे शेतकऱ्यांचा। तर तुम्ही लागेल त्या प्रमाणात थोडे जर खत वापरले तर 100%च आपले उत्पादन चांगले निघेल व आपली जमीन पण चांगली राहील शेतकरी मित्रांनो। अशा पद्धतीने नियोजन करत राहिलो आपण, थोडे खतं एकदम देण्यापेक्षा तीच खतं तुम्ही तेवढीच खतं थोडी द्या, तर खूप चांगला असा फरक पडेल त्याने। आणि अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।